नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात द.स. काकडे यांची कादंबरी पंचफुला. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कादंबरीचा किंवा कुठल्याही कथेचा भाग माझ्या चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रहो, सुरू करूयात द.स. काकडे लिखित पंचफुला ह्या कादंबरीचा भाग पहिला. पितळी कड्यांच्या झोपाळ्यावर बसून मुकुटराव इनामदार रोज रात्री खूप उशिरापर्यंत झोका घेत असत. त्यावेळी त्यांच्या तोंडात बोटभर लांबीच्या अफूची वळकटी असे. काळी करंद चमकीली राणी त्यांच्या टाळूला चिपकून बसे. त्यांची ती जीव की प्राण. तिची ही कडूशार चव एकदा त्यांच्या जिभलीवरनं पाझरून नरड्यात उतरायला लागली की त्यांच्या देहात चमत्कार व्हायचा. डोळ्यांवरच्या पापण्या अर्धवट मिटल्या जायच्या, मस्तक धुंद व्हायचं, डोळ्यांसमोर अंधूक अंधूक दिसायला लागायचं. काळ्या निळ्या समुद्र लाटा फेसाळत बेभानपणे हेलकावत राहायच्या. शिसवी लाकडाचा झोपाळा मागे पुढे व्हायचा, मग हळूहळू कुरकुरत तो थांबला जायचा. पण मुकुटरावांच्या नशेचा झोपाळा वाड्याच्या दगडी कोट आणि बुलंद दरवाजाला मस्तकावर हत्तीच्या प्रचंड मस्तकाची तुफान धडक देऊन थेट आसमानातच झेप घ्यायचा. नशेचा अंमल संपेपर्यंत मुकुटराव आसमानाची सफर आपल्याच इमानदारी मिजाशीत करत असायचे. कितीतरी काळ त्यांच्या नशेच्या अंमलाला काळवेळेचं बंधन नव्हतं. त्यांच्या काळ्या महिन्याची ही किमया. मुकुटराव इनामदार त्या किमयेनं झोपाळ्यावरनं खाली पत्त्याच्या बंगल्यात कोसळून पाडायचे. त्यानं नशेमुळे सुदबुद नसायची. त्यांच्या त्या नशेच्या सोयीसाठी इनामदार बाईसाहेबांनी झोपाळ्याखालच्या जमिनीवर भली जाड गादी अंथरलेली असायची. गादीवर पराची उशी, पांघरण्यासाठी हिरव्या रंगाची शाल लोळत पडलेली असायची. गादीवर मुकुटराव नेमके तोंडावर पडलेले असायचे. त्यांच्या मलमलच्या अंगारख्याच्या सोन्याच्या गुंड्या साखळीतनं कुठेतरी मग घरंगळून पडलेल्या असायच्या. त्यांच्या चुणीदार चोळण्याची एखादी बाजू घोट्यावर सरकून पोटरीच्या गोळ्यात तंग होऊन बसायची. मुकुटरावांच्या डोळ्यापुढचा काळा निळा समुद्र ओहोटीला लागला की ते ह्या कुशीवरनं त्या कुशीवर व्हायचे. बोटात भुकेचा वणवा भडकलेला असायचा, पण त्यांना अन्न नकोसं व्हायचं. अन्नावर वासनाच नसायची. पोटातला भुकाग्नी असाच विझायचा. देहाचे ते हाल करत होते, त्यामुळे त्यांच्या देहाची राया दिवसेंदिवस बिघडत चालली होती. साधारणपणे रात्रीचा 1 वाजला की इनामदार बाईसाहेब आपल्या शयनगृहातनं उठायच्या, स्वयंपाकघरात यायच्या, चांदीचं ताट घेऊन त्या अन्नानं भरायच्या. उजव्या हाताच्या तळहातावर आणि डाव्या हातात कंदील घेऊन त्या माडीवर यायच्या. उजव्या हातानं तोललेलं अन्नाचं ताट त्या झोपाळ्यावर ठेवायच्या. मुकुटराव पूर्ण नशेत गादीवर तोंडावर पडलेले बघून त्या हळहळायच्या. आपल्या कर्माला हात लावायच्या. कंदिलाच्या पिवळसर प्रकाशात दिसणारा त्यांचा तो कृशदेह बघून त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब बंद पापण्या कातरून टाकायच्या. घशात हुंदका दाटायचा. आपल्या असहाय्य मनाची समजूत तरी कशी घालायची? जीवाला लागलेल्या कळा सहन तरी किती करायच्या? मुकुटरावांना गादीवरती उठून बस्त करण्यासाठी त्या त्यांना हलवायच्या, पण त्यांची सफर आसमानात असायची. पृथ्वीवर येणं त्यांना साप नामंजूर असायचं. इनामदार बाईसाहेब त्यांना आर्त हाक घालायच्या. प्रभू रामचंद्रांनी शाप दिलेल्या चक्रवाक पक्षासारखी त्यांच्या जीवाची तडफड व्हायची, पण त्यांच्या साधेला प्रतिसादच नसायचा. चक्रवाकात निदानमध्ये पानांचा तरी अडसर, पण इथे तर त्या दोघात कसलीही भिंत नसायची. इनामदार बाईसाहेबांनी आणलेलं गरम अन्न थंडगार होऊन जायचं. मुकुटरावांनी अन्नाला तोंड लावलंच तर त्या माऊलीच्या तोंडात घास उतरायचा, नाहीतर त्याही उपाशीच.
मुकुटराव उठलेच नाही तर त्या कंदील घेऊन मुकुटरावांची ती माडी उतरून आपल्या शयनगृहात उदास मनाने यायच्या. तिथेच पलंगावर त्या आपलं शिणलेलं शरीर झोकून द्यायच्या. डोळ्यातली नीज हरवलेली असायची. उत्तर रात्रीला कसाबसा डोळा लागायचा. मध्येच एखादं अभद्र स्वप्न पडलं तर त्या खडबडून जाग्या व्हायच्या. वाड्याच्या त्या प्रचंड छताकडे इनामदार बाईसाहेब भयानपणे बघत राहायच्या. त्यांच्या डोक्यात मग कितीतरी विचारांची गुंतवळ असायची. दिवस उजाडेपर्यंत त्या विचारांच्या गुंतवळीत गुरफटल्या जायच्या. त्यातनं त्यांची सुटका होणं आवाक्याबाहेर असायचं. थंड रात्रीच्या 1च्या टोल्याची दौंडी दिवाणखान्यातल्या मोठ्या घड्याळानं टोल वाजवून दिली होती. साऱ्या वाडाभर तो ठण्ण आवाज नीरव शांततेमुळे खूप घुमला. इनामदार बाईसाहेब उठल्या. शयनगृहातनं स्वयंपाकघरात आल्या. कुणबीण शेवंतानं जेवण चुलखंडावर नेहमीप्रमाणे तयार करून ठेवलेलंच होतं. त्यांनी चांदीचं ताट जेवणानं भरलं. उजव्या हातावर ताट आणि डाव्या हातात कंदील घेऊन त्यामुळे माडीचा जिना चढायला लागल्या. जिन्याच्या पायऱ्या चढताना त्यांना पाय टाकवत नव्हते. पायाच्या पोटऱ्यांना पेटके येत होते. अंग जड झालं होतं. पण अफिमबाज मुकुटराव इनामदारांसाठी अन्नाचं ताट घेऊन उशिरा का होईना पण उपाशी पोटी माडीचा जिना चढून जाणं भाग होतं. इनामदार बाईसाहेब अनुत्साही अवस्थेतच माडी चढून आल्या. पितळी कड्यांचा तो शिशवी लाकडाचा प्रचंड झोपाळा त्यांनी बघितला. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या झोपाळ्यावर अन्नाचं ताट ठेवणार तर दचकल्या. त्यांच्या अंगाला दरदरून घाम सुटला. झोपाळ्यावर अंगाची भली मोठी चुंबळ करून फणा डोलवत असलेली पिवळी जर्द जहरी नागिण. बाईसाहेबांना बघितल्यावर त्या नागिणीमध्ये जान आली. डोळ्यात तेज आलं. जिभल्या आगीच्या ज्वालेगत बाहेर फडफडायला लागल्या. तिची फणा मोर पिसाऱ्यागत रुंदावली. 10चा आकडा फुलारला. जांभूळ रंगी टप्पोरे डोळे बाईसाहेबांच्यावर खिळले. बाईसाहेबांनी तिला नजर दिली. दोघींची नजर एक झाली. बाईसाहेब भारल्या गेल्या. मंत्रमुग्ध झाल्या. नागिणीच्या टप्पोऱ्या डोळ्यात एवढी जादू, त्या नजरेनं एवढा मंत्रमुग्धपणा. काय हवंय बये? बाईसाहेब बोलल्या. इनामदार बाईसाहेबांच्या बोलण्याचा अर्थ त्या जहरी जनावराला कळला. तिने मोराचा पिसारा पर्जन्य धारेत सारखाच नाचत राहावा तशी फणा नाचत राहिली. जिभेची सळसळ पिंपळ पानागत आतबाहेर झाली. फणा झोपाळ्याच्या पसरट फळीवर आपटली. फट्ट दिशी आवाज झाला. इनामदार बाईसाहेबांच्या अंगाला आणखीन दरदरून घाम फुटला. त्यांच्या हातातलं जेवणाचं ताट खाली पडलं. ताटातल्या वाट्या इतस्ततः उडाल्या. बाईसाहेबांच्या हाताची मूठ घट्ट झाली. कंदिलाची कडी त्या मुठीत आवळली गेली. चल जा जा, हाल हितनं माझी सोय कर. नागिणीनं शरीराची चुंबळ उलगडून फणा आणखीन उंच डोलावून सुनावलं जणू. बाईसाहेब तशाच खाली गेल्या. स्वयंपाकघरातल्या शिंक्याला दुधाचा भला थोरला मोरा दुधानं काठोकाठ भरून ठेवला होता. तो मोरा त्यांनी अलगद काढला. मोऱ्याभोवती असणारी हाताची बोटं कापत होती. पायालाही थरथर सुटली होती. घशाला कोरड पडली होती. मोऱ्याला तोंड लावून घसा ओला करावा का काय? पण उष्टावलेलं दूध ते जहरी जनावर पिईल का त्वेषानं हल्ला करेल? इनामदार बाईसाहेब जिना चढून माडीवर आला. त्यांना धाप लागली होती. श्वास नुसता फुटत होता. त्यांना बघताच नागिण हातभर उंचावली. जमिनीवरनं धावत सुटणाऱ्या गोमीगत तिच्या जिभा सळसळल्या. बाईसाहेबांनी झोपाळ्यावर दुधाचा मोरा ठेवताच नागिणीनं आपल्या शरीराची चुंबळ मोऱ्याच्या गळ्याभोवती आवळली. धनसंपत्तीच्या हंड्याला विळखा मारून रक्षण करावं त्या थाटात ती भुजंगागत बसली होती. भला मोठा फुतकार टाकून तिने बाईसाहेबांकडे तिरस्कारानं बघितलं. बाईसाहेब त्या फुतकारानं मागे भिंतीवर आदळल्या. नागिणीचे डोळे दुधानं टिळावून भरलेल्या मोऱ्याकडे गेले. अधाशीपणानं तिची फडा खाली वाकली. फडा मोऱ्याच्या तोंडात लुप्त झाली. मोऱ्यातलं दूध नागिण मनसोक्त प्यायला लागली.
दुधाचा मोरा सफाई झाल्यावर नागिणीनं झोपाळ्यावर उडी घातली. नुसत्या शेपटीवर मग ती पितळी काड्यांच्या वरच्या हुकापर्यंत उभारली. तिचं मस्तक वरच्या छताला लागलं. ते पिवळं जर्द अस्सल जनावर बघून इनामदार बाईच्या काळजातच खड्डा पडला. नागिण झोपाळ्याच्या मध्यावर शेपटानं सरकत आली. तिने आपल्या देहाला हवेतच झटका दिला. झोपाळा त्या झटक्यानं हलला, किंचित मागे पुढे झाला. वाऱ्यानं हलणाऱ्या फांदीवर बसल्याचा तिला भास झाला. मग ती सारखी आपल्या देहाला झटकेच द्यायला लागली. झोपाळ्याच्या पितळी कड्या खळखळायला लागल्या. नागिण आता आपल्याच मस्तीत झोपाळ्यावर झोका घेत होती. भरल्या पोटी ती झोक्याचा आनंद घेत होती. इनामदार बाईसाहेब त्या असली जनावराकडे बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती होती. ती नागिण इथे रोज येते का काय त्यांना काही कळेना. कारण अफिमबाज माणसं अशा नागिणींना जवळ करतात. अफून जी नशा येत नाही ती नशा त्यांना त्यांच्या दंशानं घेता येते असं म्हणतात. मुकुटराव इनामदारांनी त्यासाठी तर हे जनावर पाळलं नसेल. आपल्या जिभेत या जहरी जनावराचे डंखदार दात ते घुसवून तर घेत नसतील. मुकुटरावांची अफिमबाजी वाढली होती हे खरं, पण ती जहरी नागिणीच्या दंशापर्यंत जाणार नाही असं बाईसाहेबांना प्रामाणिकपणे वाटलं. कारण हे जनावर आजच दिसत होतं. मग तसं नसेल तर मग ही नागिण इथे आली कशी? अफिमबाज माणसाच्या नशेचा वास म्हणे नागिणीला लागतो आणि त्या वासानं तर ही नागिण आपलं वारूळ सोडून इथे आली नसेल. अफिमबाज माणसाची आणि नागिणीची नजरानजर झाली की ते एकमेकांचे जीवश्च कंठश्च मित्र बनतात, एकमेकांना प्यारे होतात. त्यांची मैत्री कुणाही एकाच्या मरणानं तुटते, नाहीतर मग ती अखंड टिकते. त्यातला प्रथम एखादा पुढाकार घेतो, मग दुसरा त्याशिवाय राहत नाही. अंतिम अवस्थेला सुद्धा दोघेही मग एकमेकांच्या संगतीत कालक्रमण करतात. असं तर नसेल या दोघांचं? इनामदार बाईसाहेब अनंत प्रश्नांच्या भेंडोळ्यात सापडल्या. बाईसाहेबांच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्यांवर आणि बागड्यांवर नागिणीचा 10 आकडी फडा आपटला तशा त्या शुद्धीवर आल्या. बांगड्यांना शेंद्री लाल भडक डाग लागला. बाईसाहेब थरारल्या. नागिणीच्या माथ्यावर शेंदूर थापलेला दिसत होता. नागिणीला आपल्या मस्तकाच्या शेंद्रावरच्या शिंपणावर आणखीन कुंकू थापायचं का काय? बाईसाहेबांचा हात अनाहूतपणे आपल्या भरल्या कपाळाकडे गेला. त्यातलं कुंकू नागिणीच्या मस्तकावर लावायचं का काय? नाही नाही, बाईसाहेब शहारून किंचाळल्या. आपलं कुंकू सावित्रीगत संकटात सुद्धा टिकून धरायला हवंय. मालक अफिमबाजीच्या फंदानं संकटातच भोवंडायला लागलेत. नागिणीला वचनात अडकून धरायला हवं. माडीच्याच कोनाड्यात त्यांनी ठेवलेला चांदीचा कुंकवाचा करंडा हातात घेतला. त्याची फिरकी मोकळी करून त्यांनी करंड्याचं झाकण काढलं. कुंकवाची लाल भडक चिमूट त्यांनी स्वतःच्या कपाळावर रेखली आणि त्या नागिणीच्या शेंद्री मस्तकावर लावणार तर तिच्या टप्पोऱ्या डोळ्यात अंगारच फुलला. नागिणीनं आपल्या फडेचा फटका त्या चांदीच्या उघड्या करंड्यावर हाणला. बाईसाहेबांच्या हातातला करंडा निसटला, झोपाळ्यावर आदळला. करंड्यातलं कुंकू झोपाळ्यावर सांडलं गेलं. तसेच त्याचे काही ठिपके रक्तासारखे खालच्या पांढऱ्या शुभ्र गादीवर उडाले. उघड्या अंगात जांभिया खुपसून रक्ताच्या चिळकांड्या उडून रक्ताचे थेंब उडावेत तसे ते कुंकवाचे ठिपके. बाईसाहेबांच्या मनात ती अतर्क्या अशुभ विचारांची पांढरी पाल चुकचुकली. मुकुटरावाचा घात या कल्पनेनं बाईसाहेबांच्या चोरात कळ निघाली. ती जीवघेणी कळ त्यांना सोसवेना. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी दाटली आणि त्या तशाच खाली कोसळल्या. शुद्धीवर आल्यावर इनामदार बाईसाहेबांनी झोपाळ्याकडे बघितलं. झोपाळ्यावर नागिण नव्हती. जेवणाचं ताट आणि पालथा पडलेला कुंकवाचा करंडा. नागिण माडीतनं निघून गेली का काय? बाईसाहेबांनी सगळी माडी न्याहाळली. नक्कीच ती निघून गेली. बाईसाहेबांना हायसं वाटलं. जेवणाच्या ताटाकडे बघताच त्यांना मुकुटरावांची आठवण झाली.
नागिण दिसल्यापासून त्या स्वतःच्या राहिल्याच नव्हत्या. नागिणीने त्यांना जबरदस्त मोहिनी टाकली होती. त्याच रिंगणात त्या मंत्रानं भारलेल्या मांत्रिकाच्या बाहुलीसारख्या, कळसूत्री बाहुल्यासारख्या नाचत होत्या. झोपाळ्यावर गादीवर मुकुटराव नाहीत हे आत्ताशी त्यांच्या ध्यानात आलं. मुकुटराव माडीवर नाहीत म्हणजे कुठे गेले ते? का नागिणीनं माडीत प्रवेश करताच त्यांची नशा उडाली आणि ते इथनं पळाले? इनामदार बाईसाहेबांनी डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावल्या, भोकरागत डोळे वाचले. नागिणीने आपल्या हातातला कुंकवाचा करंडा उधळून लावला. आपल्या हातातल्या सौभाग्य चुड्यावर माथ्याचा लाल शेंदूर चोपडला. का? कशासाठी? कसला हा तिचा संकेत? का गर्भीत धमकी होती? तिने आपल्याला दंश केला नाही, फक्त सौभाग्य चुड्यावर तिचा आघात. म्हणजे इनामदारांना ती डंख करून कसला सूड उगवणार आहे का काय? बरं, तिने आपल्याला डंख न करता हक्कानं दूध मागितलं, काय तिचे आणि आपले लागे बांधे? का तिने इनामदारांच्या प्राणांच्या मोबदल्यात ती खंडणी वसूल केली? सगळं आक्रीतच. धनी! इनामदार बाईसाहेबांनी अन्नाचं ताट हातात घेऊन घोगऱ्या आवाजात करुण साद घातली. बाईसाहेबांच्या त्या करुण सादेनं सगळा वाडा शहारला. दगडी भिंतींना पाझर फुटला. दिवाणखान्यातली वासाच्या तेलानं पेटलेली झुंबरं थरारली. आडवी तिडवी पंख मारून पळापळ करणारी अजागळ वाघळं ची ची करत वाड्याच्या चिरेबंदी कोनाड्यात चिपकली. पण बाईसाहेबांना मुकुटरावांचा हुंकार आला नाही. त्यांचा आवाज पुन्हा घुमला. हा आवाज, ही साद जरा धारधार होती. वाड्याबाहेर काळोखाचं पोट फाडून हा आवाज रात्रीच्या निरव शांततेत दूरवर गेला. त्यातच माळावर धनगरी कुत्र्यांची भूक उठून शिवारात वावधान उठवायला लागली. नदीकाठच्या उसाच्या फडाच्या रोखानं डुक्कर मुसंडीची भुतावळ आपलं दाताड परजवत दौडत गेली. कोल्ह्याची कोई कोई दात विचकत त्यांच्याकडे बघत राहिली, तर ढोलीच्या तोंडाशी घुबडं येऊन डोळे विस्फारून बघत बसली. इनामदार बाईसाहेब धपापल्या उरानं हातात कंदील घेऊन जिना उतरून खाली आल्या. वाड्याचा चौक ओलांडून त्या भल्या भक्कम दरवाज्याजवळ आल्या. राखणीसाठी उभे असलेल्या भिल्ल, रामोशी, ठाकोर, बेरड जमातीचे राखणदार आपापल्या फरशा कुऱ्हाडीचे सागवानी दांडे मुठीत गच्च आवळून परिस्थितीवर ध्यान देऊन होते. बाईसाहेबांच्या त्या भेदरट आवाजानं त्यांनी माडीकडे बघितलं. माडीची खिडकी उघडी होती. आत काळोख दिसत होता. तो समोर हातात कंदील घेऊन इनामदार बाईसाहेब. त्यांना बघताच त्या राखणदारांचा नाईक बंक्या पुढे चालत आला. त्याची पायताणं कराकरा वाजली. भली भक्कम पावलं जमिनीत रुतवत तो बाईसाहेबांच्या पुढे चालत आला. मान झुकवून तो उभाही राहिला. बंक्या! बाईसाहेब ओरडल्या. जी! खालमानेनं बंक्या बोलला आणि त्यांनी बाईसाहेबांना आणखीन मान झुकवून मुजरा केला. बंक्या, मला तुझा मुजरा नकोय. इनामदार बाईसाहेबांना आपला मुजरा नकोय? बंक्यानं ते ऐकलं आणि तो चरकला. आपल्या हातून कुठला तरी अक्षम्य गुन्हा घडला म्हणून हा बाईसाहेबांचा जिव्हारी घाव. त्यांना मुजरा नकोय याचा अर्थ राखणदारांनी मुकुटराव इनामदारांच्या वाड्यावरनं पहारा उठवून जावं. त्यांना आपल्या नोकरीची जरूर नाही. बंक्या, मी काय म्हणते ते पारसलं का नाही? बंक्याची जीभ टाळ्याला घट्ट बसली होती. त्याच्याकडनं उत्तर नव्हतं. बोलून उपयोग नव्हता. आणि मालकिणीला उलट जबाब द्यायचा. छट, अजून तरी असं घडलं नव्हतं. बंक्या, थोडा बाडूचा की. जीभ परसलं समद. आता सगळं सबुरीनं घेणं भाग होतं. खालमुंडीनंच बंक्या खालच्या आवाजात बोलला. तुम्ही समद राखणदार वाड्याच्या दरवाज्यावर पहारा करताना रोज? जी. खाल्ल्या अन्नाला जागता का? इनामदार बाईसाहेबांनी अन्नाची गोष्ट काढताच बंक्या उभ्या जागीत थिजला. त्याच्या हाताच्या मुठीतला कुऱ्हाडीचा दांडा सादळला. बंक्या, काय म्हणती मी? माया का उत्तर नाही बाईसाहेब. का उत्तर का नाही तुझ्याकडं? आमचं इमान तुम्हाला ठाव आहे. माझा संशय आहे तुम्हा सारगळ्यांवर. संशय? तो आम्हा सर्वावर.
वय त्याच्यात तू सुद्धा आहे. बाईसाहेब. बंक्याचा आवाज वावधानातल्या वडाच्या पारंबिकात हिंदळला, खालीवर झाला. बाईसाहेबांनी बंक्याकडे रोखून बघितलं. त्याच्या गलमिशा फुरफुरल्या होत्या. त्याच्या तेजदार डोळ्यात पाणी साकळलं होतं. मुकुटरावाच्या वाड्याचा, सगळ्या संपत्तीचा तो प्रमुख राखणदार. आजपर्यंत कितीतरी दरोडेखोर तो वाडा लुटण्यासाठी आले, पण त्यांना वाड्याचा साधा पत्तर सुद्धा नीट बघता आला नव्हता. वाड्याच्या त्या प्रचंड दरवाजाला हाताचं बोट सुद्धा लावता आलं नव्हतं. मग वाड्याच्या चौकात पाय टाकायची गोष्ट तर खूप लांब राहिली. पिंपळदरी खोऱ्याचा भावड्या ठाकोर टोळीनं आला, पण बंक्याच्या हाणामारीत तो आपला बस्ता घोडा सोडून पायानं दौडत गेला, कारण भावड्याच्या घोड्याचा लगामच बंक्याच्या हातात होता. एका हातानं लगाम पकडून दुसऱ्या हातानं त्यांनी भावड्याच्या तलवारीला हातानंच धरलं होतं. भावड्या निशस्त्र करून पकडला जात होता. बंक्याच्या राखणदारीनंतर भावड्याच्या टोळीतले बडे बडे लुटारू तोंडाला फेस आणून दणकावले होते. ते केव्हाच दिशाहीन पळाले होते. त्यांनी पळण्यासाठी भावड्याची वाट सुद्धा बघितली नव्हती. मग भावड्या कशाला थांबतोय? तोही मागे पाय लावून पळून गेला होता. दरोडेखोरात बंक्याच्या राखणदारीची अशी दहशत असताना त्याच्या इमानदारीबाबत बाईसाहेबांनी संशय घ्यावा. हे बघ बंक्या, इनामदाराने मी सांगणार आहे. बोला ना, समजा बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे बाईसाहेब. तुझी आणि तुझ्या राखणदार पेंढारांची वाड्याला गरज नाही. आपण कोणचा गुन्हा घडला का आमच्या हातनं? बंक्या दुखावल्या आवाजात बोलला. गुन्हा सांगायचो का नाही? आपल्या नायकांना बाईसाहेबांनी फैलावर घेतलेलं बघून सगळे राखणदार सैरभैर झाले. त्यांची वाचाच गेली. राखणदारांची नजर पायात घोटाळली. तुम्ही समते बदमाश. साऱ्यांना गाडीच्या चाकाला बांधून उघड्या अंगी चापकाच्या वादीनं फोडला पाहिजे. बाईसाहेब संतापानं लाल होत म्हणाल्या, पण एवढं झालं तरी काय? हा ना, मी बी म्हणतो एवढं झालं तरी काय. उलट्या खोपडीचा राखणदार राध्या भिल्ल मध्येच तरकाटला. त्यालाही बाईसाहेबांचं बोलणं अन्यायाचं वाटलं. राध्या, राध्या असा पुढे ये. बाईसाहेबांच्या शब्दात जरबेची आज्ञा होती. आ काय आलो? फरतळ्या पायाचा राधा दाण दाण पाय टाकत पुढे आला. बंकेच्या समोर उभा राहा. आ काय उभा राहिलो? तो छाताड काढून उगीर आवाजात बोलला. बाईसाहेबांनं राध्या भिलाकडे बघितलं. राखणदारामध्ये बंक्या खालोखाल तोच दगडात खोंडासारखी गर्दन असलेला आणि बाभळीच्या खोडागत टणक असणारा काळा ढोण राध्या भिल बाईसाहेबांना दुसरा यमच वाटला. बंके जी. राखणदारांचा नाईक कोण? बाईसाहेब आम्ही तुमचं नौकर. ते समजा तुम्हाला माहिती, उगा मस्करी करू नका. राखणदारांचा तू नाईक आहे असं असताना तू मऊ बोलतो, नम्रपणे बोलतो, आणि हो राध्या भिल तो थोडा तापट टकोरेचा आहे बाईसाहेब. बंक्या राध्याला सांभाळून घेण्यासाठी म्हणाला. असं असेल तर त्याला म्हणावं तापटपणा धान्यापुढं दाखवू नये. काय चरबी असेल ना ती वाड्यावर भुकत येणाऱ्या कुत्र्याला दाखव म्हणावं. खेटर थोबाडात बसावं तसं राध्याला झालं. राध्या चडफडून उलटं बोलेल ह्या अंदाजानं बंक्यानं त्याच्याकडे मान वळवून बघितलं. त्याला गप्प करण्यासाठी तो बोलला, राध्या लय शहाणपणा दाखवू नको, हल माग. राध्या भिल अपमानाचा आवंढा गिळत चुळबुळत मागे झाला. आपला उगाच पाण उतारा त्याला आवडला नाही. छातीत एवढी रग असताना तसाच गिळायचा राग. छट. अपमान त्याच्या बाण केला असता तरी त्यांनी बापाची मान मारली असती. पहाडाची हिंमत असणारा बंक्यासुद्धा राध्यापुढे टरकून होता. राध्या काही कमी अधिक उणं बोलला तरी तो नांगी टाकत होता. राध्याचं बळ रेड्याचं आणि काळीच कसायाचं होतं. एकदा तो बिघडल्यावर त्याला शांत करणं महाकठीण काम. डोळ्यातली संतापाची आग ओकत राध्या इकडे तिकडे बघत राहिला. त्याला आणखीन कोणी डिवचलं तर तो पेटच घेणार होता. बंक्या. बाईसाहेबांचा आवाज आता खालच्या टिपेला आला. जी हुकूम. तुझ्या हातातल्या कुऱ्हाडीला धार आहे. बंक्यानं कुऱ्हाडीचं धारदार पातं वर केलं. विधभर असलेलं ते धारदार पातं चांदण्यात चमकलं. बंक्यानं अंगठ्याजवळचं बोट धारेवरनं सहज ओढलं. रक्ताची धार कारंज्यासारखी उडाली. जमिनीवर धार सांडली. अरे बंक्या हे काय? तुमच्या अनपाण्याचं हे रागात आहे. मग का सांडतो फुकापदरी? आता तुम्ही म्हणतोय आम्ही समदे बाईमान.
मग काय याला हे रगात अंगामध्ये ठेवायचं आम्ही तरी? बंक्या रक्ताच्या धारेकडे तुच्छतेनं बघत बोलला. हे बघ बंका, बाईसाहेबांचा स्वर प्रेमळ झाला. आपण एवढं संतापायला नको होतं हे त्यांच्या लक्षात आलं, पण उशीर झाला होता. नशीब राध्यानं उसळी घेतली नव्हती. बाईसाहेब, आम्ही बाईमानी केली. कोण म्हणतं? आमचा गुन्हा सांगायजोगा नाही. आम्ही समदे बदमास, समद्यांना गाडीच्या चाकाला बांधलं पाहिजे. बंकार, पुरं कर किती उजळणी. बाईसाहेबांना स्वतःच्या त्या शब्दांची फरफट नको होती. पण तुम्हीच तसं चिडून बोलला ना मागाशी. हे बघ, मी बोलले त्याला कारण आहे बंका. तुम्ही कारण सांगाय पाहिजे ना. बाईसाहेब, तुम्ही एकदम शिक्षा सुनावली की. बंकार, पुन्हा तेच. काय घडलं सांगा ना. वाडे दरोडा पाडलाय. काय? वाडे दरोडा पाडला आणि तुझे साथीदार आणि तू नुसते फरशी कुराडीचे दांडे आवळून राहिल्यात सुंबासारखे. बाईसाहेब पुन्हा ओरडायला लागल्या. बाईसाहेब, दरोडा घालणारा हितनं जिता जाणार नाही. बंक्याही रगेल आवाजात बोलला. जित्ता जाणार नाही म्हणजे? दरोडेखोराचं डोसकं मारलं जाईल हितं ह्या चौकात. वाड्याच्या उंबरे त्याच्या डोक्याची 2 भकलं केली जातील नारळागत. रक्ताचं डबकं होईल इथं. उगा का पुशारकी मारतो रे बंक्या? दरोडा यशस्वी झालाय, दरोडेखोर पळून गेलेत. म्या खरं मानणार नाही. डोळ्यात तेल घालून आम्ही समदे राक्षस इथं उभे आहेत. वाड्याला योकच दरवाजा आहे. आम्ही समदे जाग सुदे. दरोडेखोर पळाले कुठल्या दरवाज्यानं? मग इनामदार वाड्यात नाहीत बंक्या. इनामदारालाच पळवलं गेलंय. मजी तुम्हाला लोकांना खरी गोष्ट सांगून उपयोग काय रे? पण आता वेळच अशी आली की तुम्हाला पट्ट सांगितल्याशिवाय. आपले इनामदारांचं नाव निघताच बंक्यानं पडतं घेतलं. तो काहीच बोलला नाही. त्यांनी चोरून आपल्या साथीदारांकडे बघितलं. बंक्याला तसं बघताना राधा भिल्ल्याच्या ओठातनं हसू बाहेर पडलं. राधेच्या कशा सगळ्या गोष्टी रोखठोक, कुठलं गांभीर्य त्याला ठाऊकच नाही. बंका इनामदार अफीमबाज बनलेत. त्यांना जेवणाची शोध नाही राहत. सकाळपर्यंत तशीच पडून असतात. आत्ता तर ते माडीवर बी नाहीत, त्यांना पळवलं गेलंय. मौजी, मला सांग, वाड्यात राखणदार किती? मी धरून 7 जण. वाड्याला दरवाजे? अहो योकच आहे. वाड्याला दरवाजा 1, राखणदार 7. आणि तुम्ही मला विचारणार का इनामदार कुठच्या दरवाज्यातनं बाहेर गेले ते? बंक्या कपाळावर आठ्या पाडून वाड्याच्या माडीकडे बघत होता. बंक्याचा तिकडे बघण्याचा रोग बघून बाईसाहेब म्हणाल्या, माझ्या हातातला कंदील घे. हवं तर माडीवर जा, खात्री करून घे. मजी इनामदार माडीवर नाहीत. बंक्या थंड आवाजात बोलला. बंक्याच्या थंड निष्काळजी आवाजानं बाईसाहेबांच्या मनाची उलाघाल झाली. त्या कडाडल्या. अरे तुमच्यासारखे गाफील पहारेकरी आणि इनामदारांसारखे तुमचे अफीमबाज मालक सगळा आनंदच आहे की. ओ बाईसाहेब, तुम्ही आम्हाला नावं ठेवा, पण इनामदारांना? आपण इनामदाराच्या व्यसनाविषयी नोकराजवळ जे बोललो ते योग्य नाही हे जाणवताच बाईसाहेबांना वाईट वाटलं. पण किती दिवस त्या तरी ते दुःख, ती चीड सहन करणार होत्या. बंका, खरोखर इनामदार गेलेत कुठं? बाईसाहेब, तुम्ही शांत चित्तानं समज परसून घ्या. उगा चढफडू नका. चढफडून काय होणार आहे का? अरे तुझं खरं आहे बंका, पण राहत नाही ना. बाईसाहेब, इनामदार वाड्याच्या बाहेर गेलेत. वाड्या बाहेर गेलेत? होय. स्वतःच्या पावलांनी का? होय, स्वतःच्या पावलांनी चालत गेलेत. साप खोट आहे बंके. अरे अफीमबाज इनामदारांना अलीकडे नीट उभं राहता येत नव्हतं. झोपाळ्यावरनं खाली पडले तर त्यांना पुन्हा झोपाळ्यावर चढून बसता येत नव्हतं. आणि तुम्ही म्हणताय स्वतःच्या पायानं गेले. इनामदारांविषयी असं स्पष्ट सांगणं खरं म्हणजे ठीक नव्हतं. पण बंक्या वाड्याचा मुख्य राखणदार. वाड्यापुढे बाका प्रसंग आला तर बंक्याचं सहाय्य घ्यावंच लागणार होतं. म्हणून बाईसाहेबांनी मग सरळ इनामदारांची सगळी सत्यस्थिती त्याला कथन केली. हे बघा बाईसाहेब, इनामदारांची अफीमबाजी आम्हाला माहिती. आज महिनाभर इनामदार आफूला शिवलेले नाहीत. काय म्हणतो तू? खरं ते सांगतोय बाईसाहेब. पण मग ते अन्न का खात नव्हते? तुमचं अन्न खात नव्हते कारण त्यांना राध्या भिल अन्न पुरवत होता. राध्या भिलाचं अन्न? हा. ते कशासाठी? राध्यासारखी तब्येत पाहिजे त्यांना म्हणून. बया, मग या राध्याचं अन्न असतं तरी काय?
वड्या नदीकाठची खेकडं, माजलेला बोकाड, गाय रानातल्या गावतातलं ससं, माळ रानाव पाळणाऱ्या घोरपडी, सगळं कसं ताकदीचं खाणं. मला यातलं काहीच माहीत नाही. माहीत नाही तेच ठीक आहे बाईसाहेब. का म्हणून? अहो राध्याचं अन्न म्हणजे राखीसाचं खाणं. इनामदार राखीस झालेलं तुम्हाला कसं चालतील? अरे बंका, पण आफू सुटेन इनामदार तब्येतीनं सुधारले तर मला नको आहे वय. खरंय तुमचं बाईसाहेब. मला वाटलं होतं तुम्हाला सांगावं, पण तुम्ही आमच्यावर भडकान म्हणून समजा लपवून ठेवलं. पण बंका, इनामदारांना स्वतःच्या प्रकृतीची एवढी काळजी का घ्यावीशी वाटते बाबा? आधी अफीमबाजीत बुडाले आणि आता का तब्येतीच्या मागं लागले ते? नाही, त्यातलं आपल्याला काय बी ठावं नाही. म्हणजे इनामदार आता वाड्याबाहेर कुठं भरकटत गेलेत, यातलं तुम्हाला काही माहीत नाही अशी मी माझी समजूत करून घ्यायची का? करत यातलं काय माहीत नाही बाईसाहेब. ते बाहेर गेले ना, तर त्यांच्याबरोबर तू का नाही गेला? नाही, त्यांनी मला मना केली ना. मग त्यांच्याबरोबर कोण गेलं? बंक्यानं राधाकडे बघितलं. राध्या मनातल्या मनात हसत आकाशातल्या चंद्राकडे बघत होता. चंद्राभोवती आकाशात भलं मोठं तळं पडलं होतं. ते वाड्यातनं बाहेर पडले एवढंच माहिती, पुढचं काय बी विचारू नका. हा, म्हणजे तुम्हाला पुढचं सांगायचं नाही? नाही, तसं नाही. बंके, तुमची इनामदारांची काहीतरी कंडी आहे हे आता मला समजलंय. ना उगा आमच्यावर संशय घेतोय. मग बंका, इनामदार वाड्याच्या बाहेर पडताना तरी माझ्याकडे निरोप द्यायचा होता ना. मी आलतो तुमच्याकडं. शेवंती कुणबीन बसली होती स्वयंपाक करून. कंदील तिच्या जवळचा घेऊन मी तुमच्या खोलीचं दार ठोठावणार, तेवढे ती म्हणली बाईसाहेबांना उठवू नका. एकचा टोला पडला. मग त्या इनामदारांचं जेवण न्यायला येतील तेव्हा त्यांच्याशी काय बोलायचं असेल ते बोला. अरे पण तू मला हाक मारायची, मी जागीच होते. प्रसंग असा असताना तू गपगुमान बसला होय. हां, आणि समज झोपले असते तर ह्या प्रसंगात माझ्या झोपेचं काय घेऊन बसला? इनामदाराच्या नशेनं माझी झोप उडाली. उगा मी डोळे मिटून पडते, कधीतरी लागतो डोळा. म्हणजे चूकच झाली माई. बंक्या, एक बोलू का? खरं सांगशील? बंक्या, वाड्याची इनामदारीन मी आहे, वाड्याची शेवंता कुळंबीन नवं. अहो असं काय बोलताय बाईसाहेब? बंक्या, तू निरमखाराम निघाला. बंक्यानं बाईसाहेबांच्या पुढ्यातच कुऱ्हाड नेऊन ठेवली. हे काय बंक्या? आता तुमच्या पायावर कुऱ्हाड व्हायली मी. मला वाड्यातनं हाकला, नाही तर कुऱ्हाडीनं माझं डोकं तरी मारा. अरे पण का? आता नियमक हराम आहे ना म्या. बंक्या, तू आटल्या गाठीच आहे. इनामदारांच्या वाड्याच्या बाहेर जाण्याचा उद्देश तुला माहिती आहे. तूच तुझ्या साथीदारांपैकी कोणाला तरी इनामदाराच्या बरोबर पाठवलंय, पण तू सगळं लपून ठेवतोय. काय उपयोग आहे का लपून ठेवून? माझा काय फायदा आहे त्याच्यात? मालकाची बक्षिसी मिळेल तुला. अहो इनामदारासारख्या देव माणसाची सेवा करायला मिळती, बास की आम्हाला. इनामदार तुम्हाला देव माणूस आणि मी र. तुम्हाला नावं ठेवल्या का म्या? आता एकाला चांगलं मानला ना तू, मग दुसऱ्याला आपोआप वाईट ठरवलं जातं. हे बघा बाईसाहेब, वाड्यात तुमची सत्ता आहे. इनामदाराचं काय बी चालत नाही वाड्यात. अरे वाड्यात माझी सत्ता म्हणून माझ्या परवानगीनं आफू खात्यात होय ते. माझ्या परवानगीनं राध्यानं आणलेलं ते ताकदीचं खाणं खात्यात होय ते. आणि माझ्याच परवानगीनं आता वाड्याच्या बाहेर पडले होय ते. बाईसाहेब, नशा सत्तेला मानत नसती. आता त्यांना माडीवर पैंजण वाजवायची होती तमासगिरणीची, तेवढीच फक्त हरकत घेतली ना म्या. मग त्याच टायमाला तुम्ही आडवाय ना गळत. मी का अडवलं असन? अहो इनामदार त्यातलं नाहीत बाईसाहेब, एवढंच मी बोलतो. त्यांना फक्त करमणूक पाहिजे होती, तर तुम्ही तमासगिरीच्या कॅसनाला हात घातला आणि वाड्याच्या चौकात पायाखाली तुडवलं तिला. हां, म्हणून तुला वाटतं वे वाड्यात माझी सत्ता आहे? मग दुसरा अर्थ सांगा की बाईसाहेब त्याचा. अरे बांक्या, तमासगिरणीची करमणूक काय असणार रे? तमासगिरणीनं गावात तमाशा उभा केला असता तर सगळ्या गावानं बघितला असता. पण इनामदारांच्या माडीवर तमासगिरीन पैजण वाजवण्यासाठी येणार होती का आफूच्या जोडीला आणखीन दुसऱ्या व्यसनाची गोडी लावणार होती? बाईसाहेब, त्या तमासगिरणी प्रकरणापर्यंत इनामदार आफूला शिवत बी नव्हते. त्यांची आफू त्याच्यानंतर वाढली. बरं बाया, म्हणजे त्यांच्या अफीमबाजीला मी जबाबदार? आता असं आम्ही कसं म्हणणार बाईसाहेब? बंक्या, तू आव्हान तो गरीबाचा, पण वागतो कुठं रे गरीबासारखा? इनामदारान तुम्ही सगळे साथीदार एक आहे. तुमच्या लेखी मला किंमतच नाही. बाईसाहेब, डोक्यात राग घालू नका. इनामदार जीवाला जीव देणारे म्हणून आम्ही त्यांच्या संकट आहे. ते तुमच्या जीवाला जीव देतात आणि मी जीव घेते वय?
हे बघा, मला फक्त मुकुटरावाविषयी विचारा, बाकीच्यांचा मी काय बांधेल नाही. म्हणजे मला वाड्याची मालकीन समजत नाही तू? समजतो की. मग इनामदार जीवाला जीव देणारे असं म्हणतोस, मग ते का माझ्या जीवा उठले? तुम्ही सर्वजण राखण करता वाड्याचं, पण आत काय चाललंय माहिती? आम्ही वाड्याचे नोकर आहे, राखणदारी आमचं काम आहे. वाड्याच्या आतल्या उचापतीत आम्हाला कशाला तोंड घालायचे? मग सांग ना, इनामदार बाहेर का पडले? ते त्यांना माहिती. बंक्या माझ्या माहितीप्रमाणे इनामदारांच्या बरोबर राध्या बिल बाहेर गेलता. तू राध्याला सोबत दिलत. बंक्या, वाड्यात राहते फक्त मी, पण वाड्यातल्या इनामदाराच्या बायकोला त्यातलं काहीच माहिती पडत नाही. वाड्या बाहेरच्या लोकांना मात्र सगळं इनामदाराचं माहिती असतं, आणि त्या माहितगारापैकी तू एक आहे. बंक्यानं बाईसाहेबांना सरळ साष्टांग दंडवत घातला. बाईसाहेब मागे सरकल्या आणि म्हणाल्या, आता नको बहाणा करू. माझ्याची सगळं वागणं तुझं खोटेपणाचं? खोटं नाही बा. बंक्या उठून उभा राहत आजीजीनं बोलला. बंक्या गप्प झाला तशा बाईसाहेब हातातला कंदील मोठा करून पुढे गेल्या. चौकातल्या एका कोपऱ्यात घोंगडी लटोळी करून बंक्यानं ठेवली होती. त्या घोंगडीला बाईसाहेब हात घालणार तोच बंक्यानं घसा फोडला. बाईसाहेब थांबा, घोंगडीला हात घालू नका. का? बंक्या पायातल्या जुत्याचा करकर आवाज करत पुढे गेला. घोंगडीची खोळ दाखवत म्हणाला, हे बघितलं का काय? ये यो तर शेंद्राचा गोटा दिसतोय. शेंद्राचा गोटा नाही हो, ही हाय वायरेची कासाब करणी. काय म्हणतो? इनामदारानं वैरी आहेत? वैरी इथं येऊ नये म्हणून तर आम्ही 7 जण राखणदार आहे ना इथं. पण हे वैरेचं काम नाही बंक्या. वैऱ्याशिवाय कोण करला अशी कासाब करणी? अरे पण वैर कोणाशीच नाही ना. त्यांचं नसल हो, पण कुणाला त्यांच्याशी वैर धरायचं असेल तर? म्हणजे तुला वैरी माहिती आहे? नाही तसंच काय नाही, पर तुम्ही त्या वायऱ्याला सामील झाला बाईसाहेब. बंक्या, इनामदारांच्या वायऱ्याला मी सामील? काय बरळतो काय तू? बाईसाहेब, तुम्ही मागा माडी वैऱ्याच्या जनावराला दुधाचा भरलेला मोहरा पाजलात. म्हणजे डोक्यावर शेंदूर थापलेली वैऱ्याची होती तर? बाईसाहेब हादरल्या. बाईसाहेब, इनामदारांचा घात करण्यासाठी ती नागिन आलती, पर माडीव इनामदार नव्हतं. त्यांना म्याच हितनं आधीच हलवलं होतं. राध्याच दिलता म्या संगतीला. बेस केलंच बंका? आम्ही बेस केलं हो, पर तुम्ही तर नागिनीला दूध पाजलं. नागिनीला दूध पाजून त्याचं अमृत होणार आहे वय, त्याचं ईख होणार बाईसाहेब. चूक झाली माझ्याकडनं बंका. पण बाईसाहेब, त्या नागिनीला बघता तुम्ही आम्हाला हाक घालायची ना. अरे मी भारले गेले, सगळी शुद्धच हरपली. खरंय बाईसाहेब तुमचं. हा समजा करणीचा खेळ. नागिनीनं तुमच्या बांगड्यावर शेंद्राची फणा आपटली. तुला कसं माहिती? वाड्याचा राखणदार आहे मी. निस्ते कोराड घेऊन उभा नसतो दगडी राखवालदारागत. बंका, ही नागिन साधी का? साधी नागिन नव्हती, जळती आग आहे, यामाची बहीण. यामाची बहीण? हा. नागिन माडीव झोका घेत होती. तिला इनामदाराला भेटायचं होतं, कडकडून त्याला डासायचं होतं तिला. बाईसाहेबांच्या डोळ्यापुढे नागिणीच्या आगीच्या ज्वालेगत लवलवणारी जीभच सळसळली. ते भेदक टप्पोरे डोळे, दुधाचा मोरा संपल्यावर त्यांनी वाचलेलं ते तोंड, तोंडात न दिसणारं तिचे ते विष ओकणारे दात, त्याचा तो विषारी डंख. बंका, बाईसाहेब विव्हळल्या. बंक्यानं बाईसाहेबांची अवस्था ओळखली. त्यानं राध्याला इशारा केला की शेवंता कुणबिणीला बोलव. राध्यानं झटक्यात शेवंताला आणलं. तिने बाईसाहेबांना सावरलं, आपल्या पदरानं वारा घातला. हातातल्या लोट्यानं तिने पाणी पाजलं. बाईसाहेब 2 घोट पाणी प्यायल्या शुद्धीवर आल्या. बंका, अरे ती नागिन अजून वाड्यात असेल. मगा नागिन वाड्यात फेकली गेली. तिच्या पाठोपाठा शेंद्री गोटा बी. शेंद्री गोटा घोंगडीच्या खोलीत ठेवलाय. नागिनीचं शेपूट राध्यानं पकडलं, तिला गरा बिंगवलं आणि तिला खाली आपटणार तेवढ्यात ती हातातनं निसटली, माडीव पळाली. राध्याच्या दणक्याने ती ताणली होती म्हणून घाटा दूध पिली. पण बंक्या, नागिन माडीत माझ्या समोर आहे हे माहीत असताना तुम्ही गप राहिला वय? नागिनीला मारण्याचा प्रयत्न केला असता तर तिने तुमचा बळी घेतला असता. इनामदार काय नाही तर तुम्ही काय, दोघांना आज जीवदान मिळाले बाईसाहेब. आणि हे जीवदान तुम्ही राखणदाराने दिलं?
आता कसं पॉईंट शिरबॉलला तुम्ही? राधा भिल मध्येच तोंड घालत म्हणाला. बंका वाड्यात कसला तरी वास सुटलाय रे. खरं आहे तुमचं. कसलाय? कसला असं सांगा, समजणार. बंक्या बोलला नाही. त्याने राध्याकडे बघितलं, राध्यानं जोडीदारांकडे बघितलं. सगळे आपापल्या जागेवर सज्ज होते. त्यांच्याकडे बघून राध्यानं दात विचकले. मग तो तसाच उभा राहिला. आपल्या पिळदार दंडातला चांदीचा चपटा काळ्या दोरानं बांधलेला ताईत चाचपडायला लागला. बंक्यानं ओळखलं, राध्या आपल्याच गुरमीत उभा आहे. बाईसाहेबांवरचा त्याचा राग कमी झालेला नाही. बंक्या स्वतःच मग डाव्या कोपऱ्याकडे गेला. तिथे लाल विस्तवाच्या निखाऱ्यानं फुललेलं पत्र्याचं घमेलं होतं. घमेलं विस्तवानं तापलं होतं. त्यातली आग रसरसली होती. बंक्या घमेलेच्या काठाला हात लावणार तर राध्या तिथे आला आणि म्हणाला, नाही नाही नाईक, तुम्ही हात नका लाव. मोजी बाजूला व्हा. तुला काय म्हणायचंय? अहो तुम्ही नाईक, तुम्ही हुकूम करायचा. आम्ही जीवाचा कान करून तुम्ही ऐकायचं आणि काम करायचं. वा बाजूला. राध्या भिलानं ते तापलेलं घमेलं आपल्या हाताने पकडलं. बोटं भाजली. पण राध्या नावाच्या भंगड राक्षसाला त्याचं काही नव्हतं. बंक्यानं हुकूम केला. मुकुटराव इनामदारांनी कामगिरी सांगितली की राध्या जीव द्यायला तयार. राध्याच का, इतर राखणदार सुद्धा तसेच. आनंद्या बेरड, काळू रामोशी, रत्न्या ठाकूर, रंग्या बेरड सगळे एका तालमीतले. बंक्या मागे नंबर राध्याचा, मग बाकीचे नंबर. राध्या भिलानं घमेलं आणलं, बाईसाहेबांपुढे ठेवलं. घमेलेच्या आगीनं राध्याच्या हाताची चामडी भाजून निघाली होती. आगीच्या धगेनं राध्याचं काळं कुळकुळीत शरीर शिसवी नक्षीसारखं चमकत होतं. घमेल्यातल्या उष्णतेनं त्याच्या छातीवर घाम डवरून निघाला होता. डोळे निवडुंगाच्या बोंडागत लाल जर्द झाले होते. घमेल्यातल्या विस्तवात 5-6 लांब लचक मेलेल्या जनावरांची शिंग जळत होती. त्या शिंगांच्या जळण्याचा घाणेरडा वास सगळ्या वाड्याभर पसरला होता. बंका, या शिंगाच्या वासानं माझा श्वास कोंडला. श्वास कोंडण्यासाठीच घाणवास केला. जळक्या शिंगाच्या वासानं कंचाई सर्प, भुजिंग जवळपास फिरकत नाही. म्हणून दूध पिल्यानंतर नागिन हिथं थांबली नाही. तो वास नसता तर ती हितच राहिली असती मुक्कामाला. माडीव गादी पसरून तिने इनामदाराची शाल अंगाव पांघरली असती आणि सकाळच्याला डंका हाणला असता इनामदाराला. बाईसाहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला. आता नागिन पळाली आहे. त्यांना हायसं वाटलं. बराच वेळ बाईसाहेब मग राखणदारांशी बोलत राहिल्या. नागिणीचा खेळ, इनामदारांचं वाड्याबाहेर जाणं, शेंद्राचा गोटा. बाईसाहेबांच्या मनावर बराच ताण पडला होता. त्यांना त्या ताणानं थकवा आला होता. पण शयनगृहात जावंसं त्यांना वाटेना. इनामदार बाहेर कुठे गेले त्याचा छडा लावायचा होता. त्यासाठी पुन्हा बंक्याला विचारणं, त्याच्या मागे लकडा लावणं भाग होतं. पण बंक्या मूग गिळून होता. इतर गोष्टी काढून बाईसाहेबांना गुंतवून मूळ विषयाला बगल देत होता. मुकुटरावांबरोबर राध्या भिल बाहेर गेला होता. पण मुकुटरावांना कुठे जायचं होतं हे सांगायला बंक्या तयार नव्हता. बंक्या, मी बाहेर पडणारे, दिंडी दरवाजा उघड. मला इनामदारांचा शोध घ्यायचा आहे. अहो ते सुखरूप आहे, संकटात नाहीत बाईसाहेब. त्यांना तिकडं तुम्ही संकटात नेऊन टाकलंय. नाही भाईसाहेब नाही, पण तुम्ही बाहेर पडल्यावर तुम्ही संकटात सापडणार आहे. मग माझ्याबरोबर तू चल. म्या नाही जमणार. मग राध्याला दे सांगती. राध्या तुम्हा संगत देतो येणार नाही. अरे तू बी येत नाही, राध्याला पण पाठवत नाही. अहो इनामदारांचा हुकूम आहे. इनामदार वाड्यात आल्याशिवाय आम्ही समध्याने दार सोडायचं नाही. मग मी एकटी बाहेर पडते. तुम्हाला वाड्या बाहेर पडू द्यायचं नाही असा बी आम्हाला हुकूम आहे इनामदाराचा. इनामदाराने आम्हाला हुकूम केलाय, तुम्हाला वाड्या बाहेर पडू द्यायचं नाही. राध्या तळहातानं डोळे रगडत बोलला. बाईसाहेबांना कळे ना, वाड्यात आणि वाड्याच्या बाहेर इनामदारांनी मांडलंय तरी काय. श्रोते मित्र हो, पंचफुला कादंबरीचा पहिला भाग इथे संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.